नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आपण या चॅनलवरती सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नवीन अपडेट देत असतो। आज आपण शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। चला तर मित्रांनो, बघा हा GR जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक 8 जून 2024 रोजीच्या धोरणात सुधारणा करण्यासंदर्भातला हा 14 मे 2025 रोजीचा म्हणजे आजचा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला 18 जून 2014 त्याचबरोबर बदल्यांच्या विनियम शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 चा संदर्भ देण्यात आलेला आहे। राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात 18 जून 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 5.10.5 नंतर खालील GR अनुक्रमांक 6 मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। आता बघा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या गैरवर्तणुकीबद्दल प्राप्त तक्रार। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की जिल्हा परिषद शाळेतील विविध कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पालकांकडून किंवा गावकऱ्याकडून वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त होत असतात, परंतु या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शिक्षकांची बदली करण्याचा आग्रह असतो, परंतु ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदलीमुळे अशा शिक्षकांच्या बदल्या करता येत नाही। तेव्हा यामध्ये आता सुधारणा करण्यात येत आहे। बघा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही असे मत झाल्यास त्याबाबतची कारणमीमांसा नमूद करून संदर्भ 2 म्हणजेच 2005 मधील कलम 442 व 45 मधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकांची बदली प्रस्तावित करावीत अशी तरतूद या शासन निर्णयात करण्यात आलेली आहे। अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावरील उक्त कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी 30 दिवसांमध्ये पूर्ण करावी। त्यानंतर संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून 30 दिवसाच्या आत हा अहवाल बघून निर्णय घ्यावा। आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची संमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारणे नमूद करणे आवश्यक राहील। विभागीय आयुक्त यांनी शिफारस केलेल्या तक्रारीवरून बदली करण्याची सहमती दर्शवल्यास 7 दिवसाच्या कालावधीमध्ये अशा शिक्षकांची तक्रार बदली करणे आवश्यक असणार आहे। तर ही होती मित्रांनो शिक्षक बदली संदर्भातील महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, धन्यवाद।